आपण अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक आईसाठी, बाळासाठी जीवन बदलणारा असा विषय घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे स्तनपान एक वरदान. खरं तर बाळ जन्माला आल्यानंतर आईचं दूध हेच त्याच्यासाठी अमृत असतं. परंतु आजही स्तनपानाबद्दल अनेक गैरसमजुती, शंका आणि चुकीच्या पद्धती आढळून येतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्तनपान कधी आणि कसं करावं, त्यानंतर स्तनपानादरम्यान आईचा आहार कसा असावा, स्तनपानामुळे आईला तसेच बाळाला होणारे फायदे, दिवसभरामध्ये बाळाला स्तनपान किती वेळा करावं आणि गाईचं दूध तसंच फॉर्म्युला मिल्क याबद्दलचं सत्य. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. स्तनपान का महत्त्वाचं आहे? बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाच्या आतच बाळाला स्तनपान देण्याची सुरुवात केली पाहिजे किंवा पहिलं स्तनपान दिलं गेलं पाहिजे. याचं कारण असं आहे की जे पहिल्या 1 तासाच्या आत आईला जे दूध येणार असतं ते पिवळसर घट्ट स्वरूपाचं असतं की ज्यालाच आयुर्वेदामध्ये मोरट असं म्हटलं जातं. कोलोस्ट्रम यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीबॉडीज असतात. तर ते एक प्रकारचं इम्युनिटी बूस्टर आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते. त्यामुळं हे दूध सुरुवातीला 1 तासाच्या आत दिलं जाणं खूप महत्त्वाचं असं आहे. मग स्तनपान कसं करावं? तर बाळाला स्तनपान करणं हे शिकवण्याची खरं तर गरज नसते. नैसर्गिकरित्या सकिंग रिफ्लेक्स असतो. फक्त गरज असते ती बाळाला आईच्या स्तनाजवळ नेण्याची आणि मग त्यानंतर ओठांना स्तनांचा स्पर्श झाला की आपसुकच बाळ ते स्तन आचूषण करायला सुरुवात करत असतं. परंतु प्रॉब्लेम असा होतो की सिझेरियनमुळे किंवा मग डिलिव्हरी नंतर येणारा थकवा यामुळे स्त्री ग्लानीमध्ये असते आणि मग सुरुवातीला बहुतांशी वेळा तो 1 तास चुकवला जातो किंवा मग स्त्री ग्लानीमध्ये असल्यामुळे शक्यतो अनावधानाने बाटलीचं दूध बाळाला दिलं जातं. तर ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. स्तनपानादरम्यान आईचा आहार कसा असावा? साधारणपणे पहिल्या 6 महिन्यामध्ये ती जी स्त्री असते तिचा जो नेहमीचा आहार असतो त्यापेक्षा 550 कॅलरीज जास्त, तसंच प्रोटीन्सची जी दिवसभरातील त्या स्त्रीची गरज आहे त्यापेक्षाही 25 ग्रॅम प्रोटीनचा सेवन हे जास्त केलं गेलं पाहिजे. कारण स्तनपानादरम्यान ते गरजेचं राहतं. पुढच्या 6 महिन्यात दिवसभरामध्ये इतर वेळेपेक्षा 400 कॅलरीज आहार हा जास्त त्या स्त्रीला घ्यावा लागतो आणि 18 ग्रॅम प्रोटीन्स हे तिच्या गरजेपेक्षा जास्त घ्यावे लागतात. आणि त्या पुढील 6 महिन्यामध्ये मात्र थोडा जो आहारामध्ये कॅलरीजचं प्रमाण आहे ते कमी करावं लागतं. कारण 1 वर्षानंतर बाळ स्तनपाना व्यतिरिक्त इतरही अन्नपदार्थ खायला शिकलेलं असतं आणि त्यामुळे स्तनपानाचं प्रमाण थोडंसं कमी होत जातं. किंबहुना या काळात जर त्या स्त्रीने स्तनपान अधिक केलं आणि डाएट सुद्धा जर खूप अधिक ठेवला तर अवाजवी वजन हे वाढू शकतं. त्यामुळे अशा स्वरूपाचा आहार असणं गरजेचं आहे. मग आपल्या लक्षात येईल की हा आहार घेत असताना यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जे जास्त आहे, मग ह्या ज्या जास्तीच्या कॅलरीज आहेत तर त्या समतोल आहारासोबतच इतर काही पदार्थ त्या स्त्रीने आहारात घेणं आवश्यक आहे. मग यामध्ये इडली, डोसा, धिरडं, थालीपीठ, ढोकळा हे असे डाळीचे पदार्थ की ज्यामधून प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे त्या स्त्रीला मिळतील. तसंच अळीवचे लाडू, ड्रायफ्रुट्सचे लाडू, राजगिऱ्याचा लाडू, साबुदाण्याची खीर, खसखशीची खीर यांसारखे पदार्थ खाण्यात असले पाहिजेत. या दरम्यान व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम यांची गरज ही शरीराला खूप असते स्तनपानाच्या दरम्यान इतर वेळेपेक्षा. त्यामुळं हे घटक असलेले जे पदार्थ आहेत ते आहारात बऱ्यापैकी असावेत. तर यामध्ये व्हिटॅमिन ए युक्त रताळी, गाजर, भोपळा ह्या गोष्टी, टोमॅटो, ब्रोकोली, पालेभाज्या, तसंच अंड्याचा पिवळा भाग ह्या गोष्टी आहारात असल्या पाहिजेत. त्यानंतर व्हिटॅमिन सी
संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, स्ट्रॉबेरी, अननस यांसारखे पदार्थ, पालेभाज्या आणि कॅल्शियमयुक्त जो आहार आहे यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे, तसंच त्या व्यतिरिक्त धान्यांमध्ये राजगिरा, नाचणी हे पदार्थ, कडधान्यांमध्ये मूग, मटकी, मसूर, हरभरा, उडीद ही कडधान्य, तीळ, सूर्यफुलाच्या बिया, अहळीव, डिंक अशा गोष्टी आहारात असाव्यात. तर यामुळे कॅल्शियमची जी पूर्तता आहे ती ही खूप चांगल्या प्रकारे होईल. आहारामध्ये द्रव पदार्थांचंही प्रमाण बऱ्यापैकी असावं, कारण स्तनपानामुळे स्त्रीच्या शरीरातील पाणी कमी होऊन थकवा येत राहतो आणि म्हणून द्रव पदार्थ आहारात असावेत. यामध्ये प्रामुख्याने संत्री, मोसंबी, कलिंगड, शहाळ्याचं पाणी ह्या गोष्टी आहारात असाव्यात. तसंच कोकमचे आगार किंवा वेगवेगळ्या प्रकारची सरबतं, ऊसाचा रस ह्या गोष्टी आहारात काही प्रमाणात असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त ही महत्त्वाची गोष्ट अशी की त्या स्त्रीला आराम आणि निद्रा म्हणजे झोप ही पुरेशी असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे स्तनपान हे योग्य प्रमाणामध्ये येऊ शकतं. स्तनपानाचे बाळासाठी असणारे महत्त्व आणि त्याचे फायदे. पहिल्या 18 महिन्यापर्यंत स्तनपानामुळेच बाळाचं पोषण होत असतं. विशेषतः पहिले 6 महिने तर स्तनपान म्हणजेच आईचं दूध हेच बाळासाठी पूर्ण पोषण, पूर्ण अन्न असं असतं. विशेषतः पाणीही न देता फक्त दुधावरच बाळाला ठेवलं जातं. आईचं दूध जे असतं की ते योग्य तापमान त्यामध्ये राखलं जातं, स्वच्छ निर्जंतुक असं असतं आणि विशेष म्हणजे पचायला ते सोपं असतं. प्रीमॅच्युअर बेबीज म्हणजे अकाली प्रसव झालेली जी बाळं असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पचण्यासाठी सुलभ असतं. आईच्या दुधामध्ये लॅक्ट अल्ब्युमिन, लॅक्ट ग्लोब्युलिन हे जे प्रोटीन्स असतात ते अधिक मात्रेत असतात, तर केझिन हे प्रोटीन कमी असतं. गाईच्या दुधात हे केझिन जास्त असतं की जे पचायला जड जातं, किंबहुना मूत्रपिंडावर सुद्धा त्याचे परिणाम होत राहतात. आईच्या दुधामध्ये आयर्न कमी प्रमाणात असले तरी ते बाळाच्या शरीरात सहज शोषले जातात आणि त्यामुळे ॲनेमिया होण्याचा धोका हा अजिबात राहत नाही. तसंच कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक सुद्धा आईच्या दुधामधून बाळाला पुरेशा प्रमाणात मिळत असतात. त्यामुळे आकडी येणं किंवा फिट्स येणं हे प्रकार होत नाहीत. लॅक्टोज जे आईच्या दुधातील असतं ते हळूहळू बाळाच्या शरीरात शोषत असलं तरी ते पचण्यासाठी खूप सहज सोपं असं असतं. आणि हे जे लॅक्टोज आहे ते बाळाच्या शरीरामध्ये काही बॅक्टेरियाज, जीवाणूच्या वाढीसाठी आवश्यक असतं आणि जे ते जीवाणू व्हिटॅमिन बी तयार करत असतात. काही इसेन्शियल फॅटी ॲसिड्स की जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही ते आईच्या दुधामधून बाळाला मिळत असतात. ते इसेन्शियल फॅटी ॲसिड्स गाईच्या दुधामध्ये कमी प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त बाहेरील दुधातील प्रोटीनची ॲलर्जी बाळाला होऊ शकते, परंतु आईच्या दुधातील जे प्रोटीन आहे त्याची ॲलर्जी बाळाला अजिबात होत नाही. तसंच स्तनपानामुळे बाळाच्या हिरड्यांना तसंच तोंडाचे जे स्नायू आहेत त्यांचा व्यायाम हा खूप चांगल्या प्रकारे होत असतो. त्यामुळे बाळाचे स्नायू मजबूत होतात. नवीन दात येताना त्यामुळे त्रास होत नाही. असं हे जे स्तनपान आहे त्यामुळे बाळाला खूप चांगल्या प्रकारे त्याचे फायदे होत असतात. साधारण बाळ जन्मतःच त्या पहिल्या महिन्यापासून त्या स्त्रीला दररोज 500 मिलीपर्यंत दूध येत असतं आणि मग ते पुढे हळूहळू वाढून 6व्या महिन्यापर्यंत साधारण 1 लिटरपर्यंत दररोजचं दूध येत असतं आणि तेवढं कमीत कमी ते यायला पाहिजे की ज्यामुळे बाळाचं हे जे पोषण आहे ते योग्य प्रकारे होऊ शकतं. स्तनपानामुळे आईला होणारे फायदे. वाढलेलं वजन उतरण्यास मदत होते. गर्भपिशवी आकुंचन पावून ती पूर्ववत होण्यास मदत होत जाते. बीजाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता ही खूप कमी प्रमाणात राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई आणि बाळासाठी स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये प्रचंड प्रेमबंध निर्माण होत असतो. आईची मानसिक स्थिती आणि स्तनपान देण्याची मानसिक इच्छा महत्त्वाची. ज्या माता अधिक आनंदित असतात त्या अधिक काळ आणि जास्त प्रमाणात स्तनपान देऊ शकतात.
स्तनपानाबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे. सर्वप्रथम, प्रत्येक आईला असं वाटत असतं की हे जे दूध आहे ते बाळाला पुरतंय का. दिवसभरामध्ये जर 6 ते 7 वेळा बाळाला लघवी येत असेल आणि ते पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असेल तर ते दूध बाळाला पुरतंय असं आपण समजू शकतो. निश्चितपणे ही खात्री बाळगा. केवळ 2 तासाच्या आत बाळ रडलं तर त्याचं भागत नाही आणि मग ते दूध पुरत नाही असा निष्कर्ष काढणं हे चुकीचं राहील. त्यामागे इतर कारणं सुद्धा असू शकतात. त्याचबरोबर जर बाळाची वजन वाढ ही योग्य प्रमाणात होत असेल तर मग काळजीच नको. अगदी सुरुवातीला नवजात बालकाचं वजन हे 10-15 दिवसामध्ये कमी होत असतं आणि त्यानंतर मग ते वाढत असतं. दर महिन्याला 1 किलो वजन वाढलंच पाहिजे असा काही दंडक नाही. एखाद वेळेस ते अर्धा पाऊण किलोनी सुद्धा वाढू शकतं. खूप काळजी त्याबद्दल करू नये. पहिले 6 महिने हे बाळ पूर्णपणे आईच्या दुधावरच अवलंबून असतं. अगदी त्यावेळी पाणी सुद्धा देऊ नये. उन्हाळ्यामध्ये सुद्धा फक्त आईचं दूध हेच बाळासाठी अमृत असं ठरणार आहे. पाणी देण्याची गरज नाही, कारण आईच्या दुधामध्ये पुरेशा प्रमाणामधून पाणी त्या बाळाला मिळणार आहे. आईच्या स्तनात दुधाचं प्रमाण दिवसभर सारखं नसतं. आराम केल्यानंतर आणि विशेषतः जेवल्यानंतर हे प्रमाण वाढत असतं. तसंच स्तनपानाला घेतल्यानंतर सुरुवातीचं दूध असतं ते पाणीदार असतं. त्यामध्ये पाणी, कार्बोहायड्रेट्स यांचं प्रमाण जास्त असतं आणि शेवटचं जे दूध असतं ते हाइंड मिल्क, त्यामध्ये प्रोटीन्स आणि फॅटी ॲसिड्स म्हणजे स्निग्धांशाचं प्रमाण त्यामध्ये अधिक असतं. ते दूध अधिक पोषक असं असतं. त्यामुळे बाळ आपणहून थांबत नाही तोपर्यंत एका स्तनावर स्तनपान देत राहावं, मध्येच थांबू नये. हा कालावधी प्रत्येक बाळासाठी वेगळा राहतो, अगदी 5 मिनिटापासून ते 20 मिनिटापर्यंत, कारण काही बाळे ही हळूहळू दूध पित असतात. जर आपण सुरुवातीलाच हे दूध पिणं थांबवलं बाळाचं तर मग हाइंड मिल्क हे बाळाला मिळणार नाही. परिणामी त्यातली प्रथिनं आणि स्निग्धांशाचं प्रमाण हे बाळामध्ये जाणार नाही, की जे बाळाच्या शारीरिक वाढीसाठी खूप अत्यावश्यक असं असतं. यानंतर बाळाची भूक भागली नसेल आणि बाळ रडत असेल तर दुसऱ्या स्तनावर बाळाला स्तनपान द्यावं. वेळेचं बंधन पाळून बाळाला स्तनपान करू नये. डिमांड फिडिंग ही एक कन्सेप्ट आहे. म्हणजे बाळ रडायला लागलं आणि वाटलं की आता भूक लागलेली आहे तर स्तनपानाला घ्यावं. डिमांड फिडिंगमुळे दुधाचं प्रमाण सुद्धा वाढायला मदत होत राहते. अगदी सहज पिता येईल असं मध पाणी, ग्लुकोज पाणी, साखर पाणी ह्या गोष्टी किंवा इतर बाहेरचं दूध हे बाळाला अजिबात देता कामा नये. कारण मग हे जर दिलं तर स्तनपान बाळ हे कमी करणार. त्या इतर गोष्टींमुळेच बाळाचं पोट भरून जाणार. शिवाय त्यामुळे जंतू संसर्ग सुद्धा होऊ शकतो. म्हणून शक्यतो पहिल्या 6 महिन्यात तरी फक्त आणि फक्त आईच्या दुधावरच बाळाला ठेवता आलं पाहिजे. बाहेर जायची वेळ आली तर मग ब्रेस्ट पंप वापरून त्यातील दूध ती आई बाळासाठी काढू शकते. 8 तासापर्यंत ते दूध खराब होत नाही. त्या कालावधीपर्यंत ते दूध वापरता येतं. आईच्या दुधावर असलेले बाळ 3 ते 5 दिवसातून एकदा शौच करत असतं आणि ते अगदी नॉर्मल आहे. ती जर कडक नसेल तर मग काळजीचं काहीच कारण नाही. किंबहुना काही वेळा पाणीदार शौचाला होत असेल आणि बाळ तरतरीत असेल तरी सुद्धा खूप काळजीचं कारण असं नाही. उलट्या जुलाब जरी बाळाला होत असतील तरी त्या अनुषंगाने ती वेगळी चिकित्सा वैद्यकीय सल्ल्यानुसार सुरू ठेवावी. मात्र स्तनपान हे त्या कालावधीत सुद्धा शक्यतो बंद करू नये. काही वेळेला मात्र इच्छा असून सुद्धा स्तनांना सूज असेल, स्तनाग्रांना जखम असेल तर त्या आईला बाळाला स्तनपान देता येत नाही. तसंच काही आजार, हृदयविकार, किडनीचे आजार, पांडुरोग अशा जीर्ण व्याधींमध्ये स्तनपान देऊ नये. मानसिक स्थिती व्यवस्थित नसेल, काही मानसिक आजार, सायकेट्रिक इलनेस, तसंच फिट्स येणं यामध्ये सुद्धा स्तनपान देऊ नये. काही वेळेला बाळ सुद्धा खूप अशक्त असतं. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, अकाली प्रसव झालेला असतो. अशा बाळांमध्ये बाळ सहज आचूषण करू शकत नाही तर अशा वेळी दूध काढून देता येतं. किंबहुना काही अपरिहार्य कारणांमध्ये की आईलाच दूध व्यवस्थित नसतं तर मग अशा वेळी पर्यायानं बाहेरचं दूध देण्याची गरज इच्छा नसली तरी शास्त्रीय दृष्टिकोनातून पडते आणि मग ते
गरजेचं राहतं. मग अशा वेळी सर्वप्रथम पर्याय राहतो तो गाईच्या दुधाचा. मग हे गाईचं दूध देणं योग्य आहे का, तर त्यावेळी देणं हे योग्य ठरूच शकतं. गाईचं दूध दिलं जातं ते देत असताना सुरुवातीचे 4 महिने ते समप्रमाणात पाण्यातून दिलं जातं. तर यामध्ये दुधाचं प्रमाण जेवढं असेल तेवढंच पाण्याचं प्रमाण. सर्वप्रथम पाणी हे उकळलं जातं आणि त्यानंतर मग ते रूम टेम्परेचरवर आणून म्हणजे थंड करून मग त्यामध्ये दूध मिक्स करून ते दूध बाळाला प्यायला दिलं जातं. त्यानंतर 6 महिन्यानंतर जे गाईचं दूध साधारणपणे 3 पट असेल तर मग 1 पट पाणी ॲड करून मग त्या पद्धतीने त्या स्वरूपात ते देता आलं पाहिजे. आयुर्वेदानुसार यामध्ये वावडिंग तसंच किंचित सुंठ पावडर ॲड करून आपण ते दूध देऊ शकतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून फॉर्म्युला मिल्क हे सुद्धा वैद्यकीय सल्ल्यानुसार या अपरिहार्य कारणांमध्ये की जिथे स्तनपान देता येणं शक्य नाही अशा वेळी ते देता येतं. अशा प्रकारे स्तनपान हे केवळ अन्न नाही तर स्तनपान म्हणजे आईकडून बाळाला मिळालेली ही प्रेम वात्सल्य या स्वरूपाची आयुष्यभर टिकणारी अशी शिदोरी आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले 6 महिने फक्त आईचं दूध आणि त्यानंतर 18 महिन्यापर्यंत स्तनपानासोबत इतर काही गोष्टी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.